साहेब, आज मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये गिरगावचे तुम्ही आलात. काय नेमकं प्रकरण आहे? जितेंद्र आव्हाडांना पण बोलवण्यात आलं होतं आणि 17 जुलैला जो काही प्रकार घडला होता त्या निमित्तानं तुम्हाला बोलवण्याची माहिती सविस्तर सांगा. 17 जुलै 2025ला आमच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी मुद्दामून ताब्यात घेतलं होतं. खरं तर विधिमंडळाच्या आवारामध्ये काही एका सत्तेतल्या आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आवारामध्ये आणलं होतं आणि त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आमच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केली होती. ते प्रकरण झाल्यानंतर आमच्याच कार्यकर्त्याला डिटेन केलं. डिटेन केल्यानंतर विविध पोलीस स्टेशनमध्ये त्याला घेऊन गेले होते आणि मग आम्ही त्याला शोधत कारण त्याला आरोग्याचा पण विषय असल्यामुळे त्याची तब्येत बरी आहे का एवढंच आम्हाला बघायचं होतं. आणि एका पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं आम्ही विचारलं की कुठे आहे, पण तिथं असणारे अधिकारी आम्हाला सांगत नव्हते. रात्रीची 2ची वेळ त्या ठिकाणी होती आणि मग कुठंतरी आम्हालासुद्धा राग आला, कारण का आमचं मत होतं की आम्ही आमदार असून 2 टाईमचे आमदार असताना आणि आव्हाड साहेब तर 4 वेळा का 5 वेळा आमदार आहेत, मंत्री राहिलेले आहेत आणि आम्हाला तुम्ही जर सांगत नसाल तर मग सामान्य परिवारातले लोक तुमच्यापाशी आल्यानंतर तुम्ही त्यांना कशी वागणूक देत असाल असा प्रश्न तिथं आम्ही निर्माण केला. आम्ही तो तिथं विचारला आणि काही प्रमाणात आम्ही सुद्धा रागवलो होतो, कारण का आम्हाला काळजी कार्यकर्त्याची होती. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आमच्यावर 353चा गुन्हा तिथं झाला आणि त्याबद्दलचंच हिअरिंग आता मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये तिथं होतं. हिअरिंग झालं. आम्ही बेल नाही मागितली. आम्ही आदरणीय कोर्टासमोर तिथं म्हणालो की आम्ही चूकच केली नाही, त्यामुळे आम्हाला बेल नको, पण बॉन्डवर आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही सोडा. आणि आम्ही आभार व्यक्त करतो या कोर्टाचे की बॉन्डवर त्यांनी तिथं मला आत्ता तरी सोडलेलं त्या ठिकाणी. त्यामुळे अशा लढाई आमच्या होत राहतील. आदरणीय या देशाचे जे विरोधी पक्ष नेता आहेत राहुल गांधी भैया, त्यांचंसुद्धा इथे एक केस चालू आहे आणि आमचीसुद्धा इथं चालू आहे. तर मला असं वाटतं की या सरकारच्या विरोधात लढत असताना आमच्यावर बऱ्यापैकी केसेस तिथं होणार आहेत. खोटे कलम आमच्या विरोधात टाकले जाणार आहेत. त्यामुळे अशा कोर्टासमोर येऊन आमची भूमिका मांडणं हे कदाचित येत्या काळामध्ये बऱ्याच वेळा आम्हाला करावं लागेल असं माहिती आहे. पण आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्यामुळे आम्ही या सरकारला आणि त्यांच्या दबावतंत्राला कुठेही त्या ठिकाणी घाबरत नाही आणि भीकसुद्धा घालत नाही. ज्या कार्यकर्त्यासाठी तुम्ही लढलात तोच कार्यकर्ता भाजपमध्ये गेला, त्या बाबतीत काय वाटतं? कारण का तुम्हाला आता कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतात. जाऊ द्या, काही लोक बदलतात. त्यावेळेस तर आपला कार्यकर्ता होता आणि एखादा कार्यकर्ता अडचणीत आला तर त्याच्याबरोबर राहणं ही आमच्या सगळ्यांची भूमिका असते. तो आज आमच्याबरोबर नसला तरी काय हरकत नाही, त्यावेळेस तो आमच्याबरोबर होता, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि शेवटी कार्यकर्त्यांच्या लेवलला सुद्धा जाऊन त्यांना वेगळ्या पद्धतीने अडचणीत आणून भाजप त्यांना त्यांच्याकडे घेत चाललेलं आहे. म्हणजे आमदार तर घेतले, खासदार घेतले, माजी आमदार घेतले, माजी नेते घेतले, आता कार्यकर्त्यांना सुद्धा ते घेत असतील, त्याला आम्ही काय करणार? पण त्या वेळेस त्या कार्यकर्त्यासाठी लढणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं असल्यामुळे तिथं आम्ही लढत आहोत. याच्या पुढे सुद्धा आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का जरी लावला तरी आम्ही या सरकारला सोडणार नाही. त्या कार्यकर्त्यासाठी आम्ही धावून जाणार. विधान परिषदेच्या जागेवरनं पुण्यात काँग्रेस नाराज झाले आणि काँग्रेसचं असं म्हणणं आहे की आता महाविकास आघाडीतनं बाहेर पडलं पाहिजे. असं कोण म्हणलं? पुण्याच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तसा अहवाल दिलाय. जगताप यांनी ही जी त्यांची नाराजी आहे ती उघड बोलून दाखवली. त्यांनी असं म्हटलं की शरद पवार NCPनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्या. आम्ही आधी ही जागा मागत होतो, आम्हाला देण्यात आली नाही आणि आता मात्र त्यांच्या पदाधिकाऱ्यानं अर्ज मागे घेतलाय. कसं आहे, प्रशांत जगताप हे पूर्वी आमच्या पक्षामध्ये होते. त्यावेळेस काय घडलं, कसं घडलं, कशामुळे ते काँग्रेसमध्ये गेले हे सगळं आम्हाला माहिती आहे. पण त्या बाबतीतला तमाशा कुठेही आम्हाला तिथं करायचा नाही. त्यामुळे काही लेवलला त्यावेळेस ज्या घडलेल्या गोष्टी होत्या त्या त्यांच्या मनामध्ये राहिलेल्या आहेत. काँग्रेसमध्ये आत्ता गेल्यानंतर त्यांना पद मिळालं, त्यांचं मी अभिनंदन करतो. पण पूर्वीच्या काही गोष्टी मनामध्ये असल्यामुळे आता कुठंतरी ते ज्या पद्धतीने बोलत आहेत, मला असं वाटतं की कदाचित पूर्वीच्या काही गोष्टी मनामध्ये असल्यामुळे आज मुद्दामून तिथं ते विरोध करतायत. कुठल्याही उमेदवाराला माघार घेऊ नये अशी आमचीसुद्धा भूमिका आहे. ते काँग्रेसचे आहेत. मला त्यांना हा प्रश्न करायचा आहे की सोलापूरमध्ये काय घडलं? काँग्रेसच्याच एका कार्यकर्त्याली ही माझी सही नाही सूचकाची असं सांगून त्यांच्या एका उमेदवाराला बाद केलं. त्यावेळेस तुम्ही काय बोलणार आहात? त्यामुळे बऱ्याच ठिकाणी काही उमेदवारांनी माघार घेतली, काही ठिकाणी जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना आपण पाठिंबा दिलेला आहे.
जसं अहिल्यानगरमध्ये आम्ही मुद्दामून आमची उमेदवारी नाही भरली, कारण तिथं थोरात साहेब जे काँग्रेसचे अतिशय मोठे नेते आहेत, त्यांचाच एक ससाने नावाचा कार्यकर्ता उभा होता, जो एका शहराचा नगराध्यक्ष लोकातून, तो सुद्धा चिन्ह हे पंजावर निवडून आलेला आहे, त्याला आम्ही तिथं पाठिंबा दिला. कदाचित आम्हाला करते त्यांनी सुद्धा पाठिंबागे घेतलेला आहे. त्यामुळे अशा गोष्टी घडत असतात. त्यामुळे उगाच बातमी व्हावी म्हणून, चर्चा व्हावी म्हणून जर कुणी पत्र देत असेल, स्टेटमेंट देत असेल, तर त्या स्टेटमेंटला कुणी, मला असं वाटतं की काँग्रेसच्या पक्षाचे प्रमुख हे किंमत देणार नाही असं मला त्या ठिकाणी वाटतं. तुम्ही आज एक ट्विट केलेलं आहे, कारण की बऱ्याच महाविकास आघाडीच्या लोकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, त्यामुळे तुमच्यात एकमत झालं नाही आणि त्यामुळेच ही सगळी मागे घेतली. दुसरीकडे सुनील तटकरे थेट म्हणतायत की तुमच्याकडे कोणी जागा घ्या अशा पद्धतीने वाद देखील आहेत ते झाले, कारण की कोणी जागा घ्यायला तयार नव्हतं. बघा, ही लोकातली लढाई नव्हती. जे काही उमेदवार हे स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं निवडून आलेले आहेत, ते मतदार आहेत आणि त्यांच्यातून हे आमदार तिथं निवडून येणार होते. सुनील तटकरेंना मला असं वाटतं की बोलायचं कुठेही अधिकार नाही, कारण का जेव्हा खऱ्या अर्थाने अजितदादांच्या पक्षाला प्रचाराची जरूरत होती, नियोजनाची जरूरत होती, तेव्हा फक्त अजितदादा एकटे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तिथं फिरत होते. त्यामुळे घड्याळ चिन्हाच्या अंतर्गत जो कुठला नगरसेवक नाही तर जिल्हा परिषद सदस्य हा दादांच्या परिश्रमामुळे, नाहीतर जिल्हा परिषदच्या काळामध्ये दादा गेल्यानंतर लोकभावनिक झाल्यामुळे तिथे हे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता पोपटासारखं तुम्ही त्या ठिकाणी बोलत राहाल, पण मग आता आकडा जर महायुतीचा जास्त असेल, 70% उमेदवार हे महायुतीचे निवडून आले असतील, तर मग जे आमचे 30% आहेत जे लढणार आहेत, आणि जे मोठे आकडे आम्ही 60 कोटी रुपयाचे आकडे ऐकत आहोत, मग आमचे कार्यकर्ते सामान्य असल्यामुळे हे आकडे बघितल्यानंतर, दबावतंत्र बघितल्यानंतर काही प्रमाणात हे प्रामाणिक असले तरी काही ठिकाणी ते थोडेसे घाबरले सुद्धा असतील या पैशाला आणि पैशाचा मारा बघून, आणि काही ठिकाणी स्ट्रॅटेजिकली आम्ही त्या ठिकाणी माघार घेतलेली आहे. त्यामुळे एक रणनीतीचा पण भाग आहे, आणि जो काही मारा पैशाचा आणि दबावतंत्राचा केला जातो त्यात सुद्धा आमचे काही उमेदवार त्यांनी माघार घेतलं असं आम्हाला समजतं. रोहितजी, आज तुम्ही एक ट्विट केलेलं आहे, ज्या ट्विटमध्ये तुम्ही स्पष्टपणे सुनील तटकरे यांच्यावर आरोप केलेला आहे, जरी त्यांचं नाव घेतलेलं नसलं तरी खासदार, मंत्रिपद आणि आता आमदारकी आपल्याचकडे घेतली. कामाख्याला गेलेल्या एका व्यक्तीची सगळी पदं गेली आणि दुसऱ्या व्यक्तीला मात्र एकाच घरात 3-3 पदं मिळत आहेत. हे बघा, पवित्र कामाख्या देवीच्या इथं कुणीही जाऊ शकतं. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी गेलेलो आहोत, आम्ही दर्शन घेतलेलं आहे. विषय एवढाच आहे की अशोक खरातांबरोबर कोण कोण गेलं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि अशोक खरातांचा मुद्दा का महत्त्वाचा आहे, एक तर महिलांवरचे अत्याचार हा तर महत्त्वाचा विषय आहेच, आणि आम्ही अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत, त्यामुळे अशोक खरातच्या विरोधात आम्ही आहोतच. पण अशोक खराताच्या बाबतीत आपण जर बघितलं असेल तर तिन्ही पक्ष आणि तिन्ही पक्षाचे मोठे नेते त्याच्यामध्ये सहभागी आहेत, नाहीतर अशोक खराचे भक्त होते. पण याच्यामध्ये बळीचा बकरा कोणाला केलं गेलं तर फक्त चाकणकर मॅडमला त्या ठिकाणी बळीचा बकरा केलं. त्यांचे दोन्ही पदं जे होते, पक्षाचे जे अध्यक्षपद होतं महिलांचं ते गेलं, आणि महिला आयोगाचं जे पद होतं तेही तिथं गेलं. ते जायलाच पाहिजे होतं, आम्ही काय वेगळं बोलणार नाही. पण त्यांच्याबरोबर इतर जे मोठे नेते होते त्यांच्या बाबतीत मात्र प्रगती होताना आपल्याला दिसते. म्हणजे त्यातला एक खासदार, एक मंत्री, आमदार, आणि आत्ता MLCच्या माध्यमातून आमदार झाला. म्हणजे एका व्यक्तीवर सगळी पदं काढली जातात आणि दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत पदं ही वाढवली जातात. हेच राजकारण जे आहे ते फार मजेदार आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. सुनील तटकरे यांनी असं म्हटलेलं आहे की रोहित पवारांनी आपल्या पक्षामध्ये लक्ष द्यावं, दुसऱ्यांकडे वाकून बघण्यापेक्षा. का नाही देणार? आम्ही बोलणार. तुम्ही जिथं चुकणार तिथं आम्ही बोलणार. ते म्हणतायत की मी खूप कष्ट घेतले. तुम्ही जर एवढे कष्ट घेतले असते ना तर घड्याळ हा जो पक्ष आहे कोकणामध्ये वाताहत झाली नसती घड्याळ या पक्षाची. तुम्ही तिथं ज्या दिवसापासून लक्ष घालायला लागला तेव्हा फक्त परिवाराचाच विचार केला, पक्षाचा मात्र त्या ठिकाणी विचार केला नाही, म्हणून खऱ्या अर्थाने तिथं आपलं नुकसान झालेलं आहे. आता झालं एवढंच आहे की एकनाथ शिंदे साहेबांचे जे काही नेते त्या भागातले आहेत ते सुनील तटकरेंच्या विरोधात होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग आता कुठेतरी तडजोड झालेली आहे. म्हणजे आधी काय बोलायचे हे सगळे एकनाथ शिंदे साहेबांचे नेते की हा नेता म्हणजे सुनील तटकरे असेच आहेत तसेच आहेत, आपल्या पक्षाला अडचण करतात. पण मला असं वाटतं कुठंतरी तिथं असणाऱ्या पालकमंत्रीची तडजोड झाली असं मला वाटतं. पण मला असं वाटतं की ते जर सुनील तटकरेंवर विश्वास ठेवत असतील तर वेगळ्याच स्वप्नामध्ये आहेत असं मला वाटतं. त्यामुळे संकलित केलंय संजय राऊतांनी या विधान परिषदेमध्ये
राज्यातले 25 कोटी कोकणामध्ये गेले म्हणून बाळा माने यांनी माघार घेतली. आता हे तुम्ही खरं तर कोकणामध्ये असणारा एकनाथ शिंदे साहेबांच्या सर्व नेत्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही माघार का घेतली. आधी सुनील तटकरेंच्या विरोधात बोलत होता, आता तुम्ही माघार घेतली. आणि जर एवढा पैसा गेला असेल तर पैशावर हे जर माघार घेत असतील तर पूर्वी उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष जो बोलत होता की उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला या सर्व आमदारांनी जे आज एकनाथ शिंदे साहेबांवर ते पैसे घेऊन त्यांना सोडलं, मग आता सुनील तटकरेंच्या विरोधात एवढे महिने आणि वर्ष बोलत असणाऱ्या आमदारांनी माघार जर आता त्या ठिकाणी घेतली असेल तर मग जे राऊत साहेब बोलतात मग पैसे घेऊनच घेतली का, असे काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. त्यामुळे हे काय घडलं, पूर्वी तुम्ही का विरोधात बोलत होता आणि आत्ता मांडीला मांडी लावून तुम्ही त्या ठिकाणी का बसणार आहेत, हे कदाचित एकनाथ शिंदे साहेबांचे त्या भागातले आमदारच बोलू शकते. काल माने यांच्याबरोबर नितेश राणे सुद्धा दिसले, त्यांच्याबरोबर ते निवडणूक कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी गेले. साम दाम दंडभेदाचा वापर करण्यात आला असं सुद्धा काही जण म्हणतात. पक्षांकडून आता त्यांची हकालपट्टी करण्यात आली बाळा माने यांची. बाळा माने शिवसेना ठाकरे पक्षातील होते. नाही, मग करावंच लागेल ना. एका बाजूला तुम्ही विचाराबरोबर आहात आणि दुसऱ्या बाजूला बाळमानेंसारखी लोक जर माघार घेत असतील आणि माघार घेण्यासाठी जर नितेश राणे भाऊसारखे जे नेते मंत्री आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही जात असताल, एक फार वेगळा संदेश त्या ठिकाणी दिला जातो. त्यामुळे हे पदाधिकारी जे आहेत, मला असं वाटतं येत्या काळामध्ये सामान्य परिवारातल्या लोकांनाच संधी दिली तर कदाचित लोक आपल्याबरोबर टिकतील. नाही तर हे जे काही नेते आहेत, माजी आमदार नेते, असे काही लोक आहेत ते मात्र त्या ठिकाणी इकडनं तिकडनं इकडं या उड्या मारण्यामध्येच व्यवस्था आहेत असं कुठेतरी त्या ठिकाणी दिसतं. नितेश राणे यांनी संजय राऊतांना बर्नॉल देऊन त्यांची जी काही जळजळ होतीये ती थांबवावी लागेल. संजय राऊत यांना बर्नॉल पाठवतो असं म्हटलेलं आहे. मला नितेश भाऊंना एवढंच सांगायचं आहे, काही दिवसांपूर्वी मी एका मच्छीमार काही लोकांना त्या ठिकाणी भेटलो होतो. त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. म्हणजे आज पेट्रोल जे रिटेलला 112 रुपये चालले आहे ते आमच्या गरीब मच्छीमारांना आत्ता कमर्शियल रेटली म्हणजे 160 रुपयाला घ्यावं लागते. आणि त्यात जे काही मच्छीमार आहेत ते सर्व आपले हिंदू मच्छीमार आहेत. तुम्ही हिंदूंसाठी तिथं लढता, पण मच्छीमारांसाठी तुमच्याकडे ते पद असताना तुम्ही कधी लढणार असा आमचा प्रश्न आहे. तुमच्यात खरंच हिंमत असेल तर मग ज्या पद्धतीने कर्नाटकामध्ये 75 रुपयाला डिझेल दिलं जातं मच्छीमारांना, जरा हिंमत दाखवा की महाराष्ट्रातल्या सामान्य परिवारातल्या मच्छीमारांना जे आज बोटीवर तिथं जाऊन मच्छीमार करतात अशा मच्छीमारांना डिझेल हे 75 रुपयाला देऊन दाखवा, ही हिंमत दाखवा. पण काय हिंदू मुस्लिम करायचं त्याच्यावर मात्र त्या ठिकाणी तुम्ही बोलायचं आणि जेव्हा खऱ्या अर्थाने हिंदू खतरेमे असतात तेव्हा मात्र बिळात जाऊन बसायचं. त्यामुळे हे बर्नॉल वगैरे जे काय आहे ना ते तुम्हाला वापरायचं, तुम्ही त्या ठिकाणी वापरा, पण न्याय मात्र लोकांना द्या अशी विनंती त्यांना त्या ठिकाणी करतो. तुम्ही म्हणालात की स्ट्रॅटेजिकली मागे घेतल्यात आलेलं आहे, पुण्यातली पण अशी स्ट्रॅटेजी होती का की तुम्ही मागे घेतलं आहे? त्यात कुठलीही स्ट्रॅटेजी नव्हती, पण कदाचित जे उमेदवार आहेत ते एकदम प्रामाणिक व्यक्ती आहे, पण त्यांना पुढे असणारा जो पैसा आहे, कारण का तिकीट घेतानाच जर काकडेंनी 60 कोटी दिले अशी चर्चा असेल, लोन नेत्यांना दिलं त्याच्यामुळे तिथं तिकीट दिलं गेलं, एवढा पैसा बघितल्यानंतर आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी अतिशय प्रामाणिक पण साध्या घरातले आहेत. त्यामुळे कुठेतरी त्यांना असं वाटलं असेल की घोडे बाजार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, मग असं असेल तर हे योग्य नाही म्हणून कदाचित त्यांनी तिथं माघार घेतली असेल. पण माघार घेतली तरी तो कार्यकर्ता अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे आम्ही सर्वजण भक्कमपणे त्या ठिकाणी उभं राहणार. आता 6 उमेदवार महायुतीचे बिनविरोध झालेले आहेत. मुळात महाविकास आघाडी किंवा काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले पाहायला मिळतात. तुम्हाला काय वाटतं एकंदरीतच या आमच्याकडे काय कमी पडतं तर आमच्याकडे पैसा कमी पडतो, आमच्याकडे काय कमी पडतं तर दबावतंत्र कमी पडतं. पण आमचा एक विश्वास आहे की पैशावरच निवडणूक ही लढली गेली नाही पाहिजे. त्यामुळे लोकातून जेव्हा निवडणुका तिथं लढल्या जातील त्यावेळेस आम्हाला विश्वास आहे की आम्ही तिथं आमचे बहुतांश उमेदवार हे निवडून येतील. पण आता पैशाचा खेळ म्हणजे जसं राऊत साहेब म्हणले फक्त फॉर्म मागे घेण्यासाठी 150 कोटी देण्यात आले. आता इलेक्शनसाठी तर खूप मोठ्या प्रमाणात पैसा वाटला जाईल आणि तिकीट मिळवण्यासाठी प्रत्येक सीटवर काही ठिकाणी 20 कोटी काही ठिकाणी 50 कोटी अशा पद्धतीने तिथं पार्टी फंड हा घेतला गेला. म्हणजे या 16-17 जाग्यांवर मला असं वाटतं तो जो आकडा आहे तो 500-600 कोटीच्या पुढे जाऊ शकतो. म्हणजे एका बाजूला सामान्य लोकांना न्याय मिळत नाही, गरीब होत चाललेत आणि नेते मोठे होत चाललेत आणि व्यावसायिक मोठे होत चाललेत. हे मात्र या ठिकाणी जे समतोल आहे जो या गरीब आणि श्रीमंतामध्ये या
राज्यामध्ये टिकवला गेला पाहिजे तो मात्र त्या ठिकाणी यांना टिकवता येत नाही, कारण का खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे सामान्य लोक आज अडचणीत आहेत. सर हिंदी में आज कोर्ट में पेशी हुई, जिसके लिए आप कोर्ट में पेश हुए वही पार्टी में नहीं है, क्या कहेंगे? देखो ठीक है, कार्यकर्ता आज इधर होता है उधर होता है, जब हमारे साथ होता है उसके लिए तो लड़ना बहुत इम्पोर्टेंट होता है. इसलिए जब 2025 में जुलाई में शायद वहाँ पे हमारे कार्यकर्ता पे जानबूझ के मारा पीटी की केस वहाँ पे डाली गई थी, मतलब वहाँ पे झगड़ा डेफिनेटली हुआ था. लेकिन अधिवेशन में एक आमदार जो था, एमएलए जो थे, जो भाजपा के थे, उन्होंने उनके साथ कुछ गलत विचार के लोगों को अंदर लेके आए थे, जिनके ऊपर बहुत सारे केसेस थे. उन लोगों ने हमारे कार्यकर्ताओं को वहाँ पे पीटा, फिर वहाँ पे झगड़ा हो गया, लेकिन डिटेंसिव हमारे कार्यकर्ताओं को वहाँ पे किया था. तो रात को 2 बजे अलग अलग पुलिस स्टेशन जाके हमारा जो कार्यकर्ता था उसको थोड़ा सा मेडिकल हिस्ट्री था, तो हमको जानना था कि वो कार्यकर्ता ठीक है कि नहीं है, लेकिन पुलिस हमको वहाँ पे प्रतिसाद नहीं दे रहे थे. थोड़ा गुस्सा हुआ, क्योंकि देखो मैं 2 टाइम एमएलए हूँ, अवार साहब ये 5 टाइम एमएलए, खुद मंत्री रहे. अगर हमको ही वो प्रॉपरली ट्रीट नहीं कर रहे तो आगे जाके कोई भी एक गरीब व्यक्ति अगर पुलिस स्टेशन जाता है तो उनको वो ट्रीटमेंट शायद बहुत ख़राब दे सकते हैं. इसलिए थोड़ा सा हम गुस्सा हुए थे. वहाँ पे पुलिस ने हमारे ऊपर कार्रवाई की थी, 353 वहाँ पे कलम हमारे ऊपर डाला था, तो उसकी सुनावनी यहाँ पे थी. लेकिन हमने बेल नहीं मांगा, हमने बॉन्ड पे यहाँ पे विनती की ऑनरेबल कोर्ट को, और उन्होंने वो एक्सेप्ट करके बॉन्ड पे मुझे यहाँ पे रिहा किया. बिना चुनाव लड़े भी कई विधान परिषद चुनाव में 2 सवाल है कि एक तो 6 जगह पर जिस तरह से महायुति के निर्विरोध चुनकर आए, क्या वजह आपको लगती है इसके पीछे? दूसरा सवाल कि जो 11 सीटें अभी जहाँ पर चुनाव होने वाला है 10 सीटों पर, वहाँ पर बीजेपी के खिलाफ बीजेपी शिवसेना है, शिवसेना ने पीछे नहीं लिया, इसलिए बीजेपी ने पीछे नहीं लिया, वहाँ पर भी एक दूसरे के खिलाफ दिखाई दे रहे. इसको लेकर क्या करें? नहीं देखो, जहाँ कुछ जगहों पे हमारे उम्मीदवारों ने पीछे क्यों ली, एक तो ये इलेक्शन एमएलसी का है और यहाँ पे मतदार कौन है, तो लोकल बॉडी इलेक्शन में जो जीत के आए वो मतदार है. अभी पैसे का इस्तेमाल करके लोकल बॉडी इलेक्शन जो कुछ महीने पहले हुए, उसमें बहुत सारा पैसा ये सत्ताधारी जो लोग हैं, जिसमें बीजेपी है, अजीत दादा का पक्ष है और एकनाथ शिंदे साहब, पैसे का इतना बड़ा इस्तेमाल हुआ और वहाँ से जो लोग चुन के आए तो उनका जो आंकड़ा है तो ऑलमोस्ट 70% है जो मतदार है टोटल. अभी हमारा सिर्फ 30% है. तो बहुत सारे जगह पे टिकट लाने के लिए भाजपा हो, एकनाथ शिंदे साहब हो या अजीत दादा का पक्ष हो, वहाँ पे उम्मीदवार ने वहाँ पे 30 करोड़, 20 करोड़, 50 करोड़, 60 करोड़ तक सिर्फ टिकट मिलने के लिए वहाँ पे खर्चा किया है. तो आगे जाके चुनाव जीतने के लिए कितना रुपए खर्चा करेंगे. तो बहुत सारे हमारे ऐसे कार्यकर्ता बहुत सामान्य है, गरीब है, तो आंकड़ा हमारा 30% का है मतदार का. तो बहुत जन ने वहाँ पे रिस्क नहीं लिया, क्योंकि इतना बड़ा पैसा आगे आएगा तो हम कैसे जीतेंगे. एक कारण है. दूसरा स्ट्रैटेजिक कारण है, जहाँ पे समझो हमको लगा कांग्रेस का एक विदाउट पार्टी सपोर्ट जो उम्मीदवार अपक्ष खड़ा है, तो उसको अगर हम सपोर्ट करेंगे तो शायद उनके चांसेस ज़्यादा है. तो वहाँ पे हमने रणनीति ली, वहाँ पे हमने पीछे लिया. तो एक अलग अलग स्ट्रैटेजी वहाँ पे ली गई. और 11 जो अभी वहाँ पे लड़ाई होगी, वहाँ पे बहुत सारे, अगर आप देखो, हम तो हमारे कैंडिडेट है ही, लेकिन भाजपा के खिलाफ एकनाथ शिंदे जी ने एक कैंडिडेट रखा है. या समझो आप नासिक का देखो तो वहाँ पे एकनाथ शिंदे जी का कैंडिडेट खड़ा है, लेकिन वहाँ पे भाजपा ने अपक्ष में उनका खुद का कैंडिडेट वहाँ पे डाल दिया. तो कहाँ ना कहाँ तो भी एक मैसेज क्लियरली जा रहा है कि आगे जाके 2029 में भाजपा वर्सेस ऑल ऐसा इलेक्शन शायद हो सकता है. दूसरा एक सवाल है कि कॉर्पोरेट जिहाद का मामला फिर से उठने लगा. जिस तरह से ईसीएस केस में चार्जशीट फाइल हुई है, उसमें आरोप लगा है कि जो आरोपी है उन्होंने जाकिर नाइक की वीडियोस बताए थे, पाकिस्तान के कुछ वीडियो बताए थे और दबाव बनाया था जो एम्प्लॉयज़ है उन पर. और ऐसा ही एक मामला जो चार्जशीट को लेकर क्या कहेंगे, जिस तरह से आरोप है उसको लेकर? देखो, अभी आरोपी ने क्या कहा, क्या हुआ, हमको नहीं मालूम, लेकिन जो भी वो केस है, उस केस में अगर इस तरीके का कुछ किया गया होगा तो डेफिनेटली उस लड़की पे कार्रवाई होनी चाहिए, कड़क से कड़क कार्रवाई होनी चाहिए. देश के खिलाफ अगर कोई भी वहाँ पे बात करता है तो उनके ऊपर कार्रवाई होना बहुत इम्पोर्टेंट है. लेकिन वहाँ पे जो चर्चा है वो किस तरीके की चर्चा होती है, अभी जब कोर्ट में ये सुनावनी होगी तब वहाँ पे युक्तिवाद हमको सुनाई देगा, तब हमको पता चलेगा एक्चुअली क्या हुआ था. लेकिन देश के खिलाफ या राज्य के खिलाफ जो भी बोलता है या कोई भी इस तरीके के फोर्सफुली
अगर रिलीजन कन्वर्जन या ऐसी चीज़ होती है तो वहाँ पे डेफिनेटली कार्रवाई उस व्यक्ति के खिलाफ होना बहुत इम्पोर्टेंट है। पुणे में विप्रो का भी ऐसा मामला सामने है, पुणे में एक मामला सामने आया है। आपको क्या लगता है कि ये मामले क्यों के बाद अब विप्रो में उठाओ, वो भी पुणे जैसे IT सेक्टर नहीं देखो, उठाओ और जेल में डालो और वहाँ पे कार्रवाई करो, तो ये तो पुलिस के हाथ में। तो जिस तरीके से आप इस बारे में कार्रवाई करोगे, वैसे ही ऐसे बहुत सारी कंपनियां हैं जो बच्चों से पैसा लेके वहाँ पे फ्रॉड कर रहे हैं, उनके ऊपर भी बहुत कड़क से कड़क कार्रवाई करो। जो भी गलत करता है, जो भी इलीगली वहाँ पे इस महाराष्ट्र में देश में एक्ट करता है, उसके ऊपर कार्रवाई होनी ही चाहिए। दादा, दूसरा है कि आप बीजेपी ये कह रही कि महाराष्ट्र में 3 लाख से ज़्यादा फेक फर्जी बर्थ सर्टिफिकेट है। मुंबई की बात करो तो 87,000 है, उसमें से 20,000 के नाम अब काटे जाएंगे। कल बांग्लादेशी जो इलीगल पाया गया था मानसून वाला घर, उनके घर में बुलडोजर भी चला। ये जो देखो, अभी SIR का काम शुरू है, तो अब ये स्टेटमेंट भाजपा की तरफ से अगर आने लगे तो डेफिनेटली समझ लेना कि अगर समझो कोलकाता में या वेस्ट बंगाल में 90 लाख लोगों के नाम कटे थे, तो महाराष्ट्र में शायद वो नाम 1 करोड़ से ज़्यादा कट सकते हैं। उसका वातावरण जो करना होता है, क्योंकि भाजपा कैसे काम करती है, जो भी उनको करना है उसका एक वातावरण 10-15 दिन पहले वो चालू करते, तैयार करते, और वो वातावरण करना अभी उन्होंने चालू किया है। तो कहाँ ना कहाँ तो भी अभी हमको लग रहा है कि शायद 2029 में महाराष्ट्र के इलेक्शन नहीं होंगे, शायद 2027 में ही इलेक्शन हो सकते हैं। राहुल गांधी जी ने भी कहा है कि आने वाले 1 साल में मोदी जी इस देश के पंतप्रधान नहीं रह सकते, और हमारा भी कहना है कि ठीक है, अभी आने वाले कल में शायद बीजेपी का कोई और पंतप्रधान बन सकता है। राहुल जो हमारे मोदी जी है वो पंतप्रधान वहाँ पे नहीं रहेंगे, लेकिन वो टाइम जब आएगा तब री इलेक्शन इस देश में और राज्य में हो सकते हैं, ऐसे हम सबको लगता है। दादा, एक सवाल है कि राज्यसभा की सीट है, वो सीट NCP अजित पवार के कोटे में है। कौन सी? अभी जो बाई इलेक्शन होगा 18 तारीख को, वो, लेकिन उस चुनाव को लेकर अभी ये अटकलें हैं कि वो सीट बीजेपी मांग रही है, अजित दादा की पवार की पार्टी की सीट। आपको क्या लगता है कि वो सीट वो देगी या कॉम्प्रोमाइज होगा या फिर वो NCP लड़ेगी? देखो, अजित दादा का जो पक्ष है, या समझो सुनील तटकरे के बेटे को जिताने के लिए जो कॉम्प्रोमाइज़ हुआ कोकन में, उस कॉम्प्रोमाइज़ का एक गिफ्ट अगर भाजपा को देने हैं तो 2 चीज़ें हो सकती है। वो जो जगह है डायरेक्टली भाजपा को दी जाएगी, 1, या भाजपा के एक कार्यकर्ता या भाजपा जिसको कहेगा उसको उस सीट से वहाँ पे लड़ाया जाएगा। तो ये 2 चीज़ें हो गई, लेकिन भाजपा का विचार का ही व्यक्ति वहाँ पे जाएगा। हमने सुना था भुजबल साहब को वो संधि दी जाएगी, वो हम भी वेलकम करेंगे। भुजबल साहब बहुत बड़े नेता है, लेकिन जो कोकन में कॉम्प्रोमाइज़ हुआ उससे हमको ऐसे लग रहा है कि शायद भाजपा का एक व्यक्ति या भाजपा का सुनने वाला व्यक्ति वहाँ पे डेफिनेटली जाएगा, और ये अगर हुआ तो डेफिनेटली अजित दादा का पक्ष ये कॉम्प्रोमाइज पक्ष है, ऐसे हम कह सकते हैं। रोहित जी, बीते दिनों ब्लूमबर्ग ने एक रिपोर्ट छापी थी। रिपोर्ट क्या थी कि RBI ने देश का सोना बेचा। उसके बाद उस रिपोर्ट के बाद RBI की तरफ से जस्टिफिकेशन आया, और अब उस जस्टिफिकेशन पर ब्लूमबर्ग की तरफ से माफ़ी मांगी गई। लगता है दबाव है या गलत रिपोर्टिंग का असर? गलत रिपोर्टिंग डेफिनेटली नहीं है। जो बुलियन ट्रेड में ध्यान दे के काम करते या ट्रेड करते, उनको पता चलेगा कि जिस दिन ब्लूमबर्ग ने बोला था कि भारत ने $12 बिलियन मतलब 1,10,000 करोड़ रुपए का जो गोल्ड है वो बेचा, तब उस दिन डॉलर का जो मूवमेंट है वहाँ पे रुपी स्ट्रांग हुआ था, और बुलियन ट्रेड में भी वहाँ पे तपा या डिफरेंस वहाँ पे दिखाई दिया था। इसलिए अगर आप टेक्निकली देखो तो डेफिनेटली भारत ने $12 बिलियन के मतलब 1,10,000 करोड़ के सोना वहाँ पे बेचा है। उस सोने पे सरकार का अधिकार नहीं, लोगों का अधिकार है। और जब सोना बेचा जाता है तब वहाँ पे हमारी इकोनॉमिक सिचुएशन बहुत डिफ़िकल्टी में, ऐसे कहा हम कह सकते हैं। उसी के साथ अगर आप देखो, ये जो केंद्र सरकार है वो एक नया पॉलिसी ला रही है कि गवर्नमेंट के जहाँ जहाँ पे लैंड है, या क्वासी गवर्नमेंट के लैंड है या गवर्नमेंट ओन जो कंपनियाँ उनकी लैंड है, वहाँ पे वो लैंड अभी प्राइवेट लोगों के बेचे जाएंगे। इस तरीके का नया कायदा वहाँ पे लाया जा रहा है। मतलब हमारी जो आगे वाली पीढ़ी है, आगे वाली जनरेशन है, उनके लिए ये सरकार कुछ भी नहीं रखेगी। और दूसरी बात, जब इस लेवल पे जाके आप ज़मीन बेचना चालू कर देते हो
मतलब भाजपा को भी पता चला है 29 में उनकी सरकार आने नहीं वाली, जो खाना है अभी खा लो, बाद में हमको कुछ चांस नहीं मिलने वाला। 30 लाख करोड़ का लोन अपने देश पे था जब भाजपा सत्ता में आई थी। आज 210 लाख करोड़ के आगे हमारा देश का वहाँ पे लोन गया है। मतलब हमको वहाँ पे हाईली लेवरेज इस देश को भाजपा के सरकार ने वहाँ पे बनाया है और ये बहुत फाइनेंशियली इकोनॉमिकली हमारे देश के लिए बहुत डेंजरस है। ये अन्नामलाई जो बीजेपी के नेता है उन्होंने अपने इंटरनेशनल सिटी बता रहे थे कहा है कि नया मूवमेंट जो है उनके नेतृत्व में शुरू होगा। ये वही बीजेपी से मोह भंग हुआ है अन्नामलाई का। मराठी लोगों के खिलाफ बयान दिया था, कैसे देख रहे हैं इस पूरे रेजिग्नेशन? देखो, अन्ना बुलाई को वहाँ पे प्रमोट किसके लिए किया गया था? भाजपा के माध्यम से वहाँ पे भाजपा डायरेक्टली लड़ेगी, लेकिन वो सब देखने के बाद उन्होंने AIADMK का साथ वहाँ पे लिया और खुद की पार्टी को वहाँ पे ख़त्म कर दिया। मतलब कहाँ ना कहाँ तो भी भाजपा खुद के विचार का भी नहीं देखती और खुद के पार्टी का भी नहीं देखती। वहाँ का जो समीकरण है, अगर वहाँ पे चुनाव जीतने का समीकरण हो तो आपने भी देखा है PDP जो पार्टी कश्मीर में है, जम्मू कश्मीर में, वो हाईली अग्रेसिव पार्टी है, तो उस पार्टी को भी भाजपा ने सपोर्ट किया था। और साउथ में भी अपने जो कार्यकर्ता हैं उनको बाजू करते उन्होंने दूसरे एक लोकल पार्टी का सपोर्ट वहाँ पे दिया था। इसलिए भाजपा न खुद की है न मित्र पक्ष की है। भाजपा को क्या चाहिए, कौन सी भी हालत में ये चुनाव लड़ना है, जीतना है, बस यही ये भाजपा चाहती है। ऐसे ये मैसेज यहाँ पे गया है। ममता के साथ भी महाराष्ट्र वाला खेला हो गया रोहित जी। अभी देखो, महाराष्ट्र में जो उद्धव ठाकरे साहब का पक्ष है उसको तोड़ा गया, फिर हमारे पक्ष को तोड़ा गया, और फिर अभी ममता दीदी का जो भी पक्ष है वहाँ पे भी उन्होंने पॉलिटिकल गेम किया। अभी ये टोटली डेमोक्रेसी के खिलाफ है। लेकिन ये जो चीज़ें की जा रही है, कहाँ ना कहाँ तो भी इसको हम फ्रस्ट्रेशन बोल सकते हैं। देखो, कोई भी राज्य का जब इलेक्शन आज तक हुआ है, कभी भी अमित शाह जी उस इलेक्शन के लिए 3 दिन से ज़्यादा उस राज्य में वहाँ पे नहीं रहे, लेकिन वेस्ट बंगाल में 18 दिन वहाँ पे वो रहे थे, क्योंकि उनको भी मालूम था, एक चर्चा शुरू हुई है कि जो मोदी साहब का ऑरा था, करिश्मा था, वो ख़त्म हो गया। इसलिए वेस्ट बंगाल का इलेक्शन उनके लिए बहुत इम्पोर्टेंट है। उसके साथ डिलिमिटेशन कोई भी हालत में आने वाले सेशन में उनको लेना है। इसलिए जानबूझ के TMC के खासदार और उनके आमदार वहाँ पे तोड़े गए, क्योंकि उनको डेस्परेटली डिलिमिटेशन का कायदा लाके कोई भी हालत में 29 का इलेक्शन लड़ना है और जीतना है। लेकिन ये जो आप सब दे सकते हो, ये टोटली फ्रस्ट्रेशन है। और सबसे बड़ा फ्रस्ट्रेशन 6 दिन में उनके सामने आने वाला है, जब धर्मेंद्र प्रधान को वहाँ पे रेजिग्नेशन ये देना पड़ेगा और केंद्र सरकार वो एक्सेप्ट करना पड़ेगा, और वो रेजिग्नेशन सिर्फ और सिर्फ लोगों के क्रोध का एक वहाँ पे प्रतीक होगा। नरेंद्र मोदी पहले से प्रधानमंत्री बनेंगे जिनका अब तक सबसे लंबा टेन्योर रहा है। आपको जवाहरलाल नेहरू के बाद जवाहरलाल नेहरू के टेन्योर को सरपास करेंगे 10 जून को नरेंद्र मोदी। नहीं, शायद कर सकते हैं, लेकिन 27 के बाद वो प्रधानमंत्री रहेंगे ऐसे बहुत सारे लोगों को वहाँ पे नहीं लगता। ठीक है, उनको एक आध रिकॉर्ड करना है तो करने दो। 12 साल उनकी सरकार इस देश में, 12 साल में सरकार के माध्यम से देश का इतना बुरा हाल हुआ है, इकोनॉमिकली भी, सोशली भी और इंटरनेशनल रिलेशनशिप में भी। ये नुकसान भर के लाने के लिए आगे वाली सरकार को बहुत कष्ट लेने पड़ेंगे, लेकिन लोगों को ये सब चीज़ें अभी वहाँ पे पता चल रही है। रोहित जी, अंतिम सवाल है। राहुल गांधी कह रहे हैं कि आर्थिक मंदी की तरफ देश जा रहा है। आज़ाद भारत का सबसे बड़ा घोटाला राजेश एक्सपोर्टर्स जो मेहता है उस पर लगाया गया कि 15.5 लाख करोड़ का घोटाला सेबी ने आरोप लगाया है। आज तक का सबसे बड़ा अकाउंटिंग घोटाला कौन सा होगा तो वो राजेश एक्सपोर्ट का है। ये जो मेहता नाम का बिजनेसमैन है वो गुजरात से है। 15 लाख करोड़ रुपए का घोटाला उसमें किया गया। और अनफॉर्चुनेटली सबसे इम्पोर्टेंट चीज़ हम सब के लिए क्या है कि कोई भी म्यूचुअल फंड जो प्राइवेट है, इस शेयर को वहाँ पे कभी उन्होंने हाथ भी नहीं लगाया। LIC में जहाँ पे आप मैं नॉर्मल लोग हैं, उनका जो पैसा LIC में है, उस LIC का इस्तेमाल करके वो फंड ये राजेश एक्सपोर्ट के माध्यम से वहाँ पे कन्वर्ट किया गया और देश से वो पैसा बाहर लेके अलग अलग देशों में वहाँ पे पार्क किया गया। तो ये जो अकाउंटिंग घोटाला है जिसमें LIC वहाँ पे जिम्मेदार है,
तो सेबी आज तक शांत बैठी थी। जब सेबी को पता चला कि अभी मीडिया के हाथ में ये सब विषय आने वाला है, तब उन्होंने सिर्फ दिखाने के लिए ये कार्रवाई की। लेकिन सेबी जो इसके लिए जिम्मेदार है, उनके ऊपर भी सरकार ने वहाँ पे इन्वेस्टिगेशन करना चाहिए। उसी के साथ LIC के जो लोग हैं उनके ऊपर वहाँ पे इन्वेस्टिगेशन होना चाहिए। और ये मेहता जो बंदा है उसके पीछे कौन बड़े बड़े राजकीय नेता है वो भी देखने की ज़रूरत है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।